गाईज आज आपण आलो आहे कलिंगडाच्या बागेत. तर बघताय तुम्ही खूप कष्टाने फुलवली ही बाग. त्यात छोटे छोटे कलिंगड येत आहेत. तर आपण जे मालक आहेत कलिंगड जे पिकवणार आहेत त्यांच्याशी थोडे दोन शब्द बोलूया. तर दादा तुमचं नाव सांगा. माझे नाव सुभाष महाडिक, खेरडी चिलेवाडी. हा कलिंगड प्रकल्प यावर्षी केलेला आहे. ओके. आणि ह्या प्लॉटला अर्धा एकर जमीन आहे. ह्या प्लॉटला आम्ही जवळजवळ 2,500चा बी लागवड केलेला आहे. बरोबर सर. सर ही संकल्पना कशी आली तुमच्या मनात हे करायची? संकल्पना म्हणजे असं एक बघूया, घाटावरून कलिंगड येतात, आमच्या कोकणात का होत नाही, बरोबर याच्यासाठी सर. होतं अगदी की बरोबर नाही आहे. बघण्यासाठी मी प्रयत्न केलेत. बरोबर आता सर. माझी इच्छा आहे 3 ते 4 टन माल ह्या प्लॉटला निघाला पाहिजे. बरोबर एक सर. कलिंगण, हा एक कलिंगण 5 किलो, 10 किलो, 8 किलो असा झाला पाहिजे. हा बेबी कलिंगण आहे, शुगर. बरोबर. लहान साधारण गोल. किती महिने जातील हा अजून मोठं व्हायला? मार्च महिन्यापर्यंत मला याचे 50,000 रुपये मिळाले पाहिजेत सर्व बरोबर खर्च सर. जाऊन. तर मार्च गाईज महिन्यात. बघताय तुम्ही हा आपला एरिया आहे खेरडी चिपळूणमध्ये चिलेवाडी. तर कोणाला कलिंगड हवे असतील तर इथून परचेस करा अशी नम्र विनंती आहे. खूप कष्ट केलेले आहेत ह्यासाठी. आणि ही बघा बाग तुम्ही बघताय, पाठीमागे पावटे पण लावलेत. हे मूग लागवड सॅम्पलसाठी लागू आहे. ती ओके. 5 ते 6 दाणे असं ते शेंगाला, पण या वेळेला मोजले तर 12 ते 13 दाणे एका शेंगात आहेत मुगाच्या. बरोबर. माझं प्लॅन आहे, मागच्या वेळेला मी इथे 3.5 मन मूग काढलेत. माझं पुढच्या वेळेला कलिंगण जर यश नाही भरपूर मिळालं तर मूग लागवड करणार आणि ह्याच्यात 15 मन 10 मन तरी मूग काढणार. होय, तुमच्या या कार्याला यश मिळो हीच आमची इच्छा आहे. आणि लवकरात लवकर मोठे होऊन लगेच मार्केटमध्ये जाऊ दे ते कलिंगड अशी इच्छा आहे. बघा मम्मी मित्रांनो, इथे पोकळ्याची पण भाजी आहे, पावटा पण आहे, हिरवा माठ आहे, तिकडे दोडकी लागवड आहे. ओके सर. दुधी दोडकी लागवड. आणि इथे कोथिंबीर आहे ना सर? हे कोथिंबीर आहे. ओके. ही कोथिंबीर आहे मित्रांनो. बघताय तुम्ही किती टवटवीत दिसते आणि किती एकदम अशी फ्रेश वाटते. आता जर तुम्ही टाकलात जेवणात तर एकदम टेस्टी जेवण होऊन जाईल. सेंद्रिय खतावर आहे. हे सॅम्पल कांदा लागवड केले. एक कांदा लागवड आहे कोपऱ्यामध्ये. बघा ऍडजस्टमेंट करून काय काय केलंय हे बघताय तुम्ही. पुढे अजून हे बघा, ही जुनी लागवड होती त्यांची, आता नवीन बाहेर केले. हे बघा गाईज, ही दोडकी आहेत, खूप मस्त. हे बघा एकदम टवटवीत हलते बघा कशी. बघा ही दुधीची झाड. हा बघा केवढा आहे मित्रांनो, दुधी लागवड आहे. बघा शेतकऱ्याचे कष्ट बघा तुम्ही सर. हे पांढरं वांग लागवड आहे. हा बघा इथे छोटासा आहे पण मस्त आहे. चला, पांढरा वांग कुठे आहे सर? इकडे याच्यात आहे. हे लागवड आहे, तिकडे आहे मित्रांनो. हे बघा पांढरं वांग आहे, दुर्मिळ असं बघण्यासारखं पांढरं वांग आहे. पडवळची लागवड केली थोडी सॅम्पल. आता पडवळ बघायला जाऊया आपण. 5 ते 6 फूट लांबीचा पडवळ मिळाला पाहिजे. हे बघा, हिरवा पोकळा आहे. हा हिरवा पोकळा आहे, एकदम फ्रेश टवटवीत. बघा इथे भाजी विकत पण मिळू शकते, तुम्ही येऊ शकता कधीही. पडवळचं ह्या वरून जो सुटेल तो जमिनीला टेकला पाहिजे. एकदम हिरवा 5 ते 6 फूट कलिंगड फ्रेश आहे, कवळा आहे. ह्याला अजून मोठ्या वेळेला एक 15-20 दिवस जातील छानपैकी. तर काय म्हणणं आहे तुमचं? एवढं सगळं केलं, काय काय कष्ट लागले आणि काय काय एफर्ट्स टाकले तुम्ही? शेती संसार म्हटल्यानंतर हा पूर्ण याच्यात आला. भाजीपाला आम्ही कधीच विकत आणत नाही. बरोबर. तेव्हाच कडधान्य उन्हाळे पावसाळी लागणार आम्ही इथेच पिकवतो. बरोबर. आणि शेती खंडीभर भात काढतो. बरं, आता कोणाला जर काही घ्यायचं असेल भाजी बिजी इथे तर कसं यायचं? आता काय गरजू लोक येतात अर्जंट. ओके. 5 रुपये 20 रुपये 30 रुपयाची भाजी घेऊन जातात. बाजार भावापेक्षा कमी रेट आपल्याकडे. कमी. ओके. कमी. छान आहे. बरं वाटलं बघून हे सगळं. खूप एकदम छान केलंय. नमस्कार. धन्यवाद सर.